पिंपरी चिंचवडचा श्वास म्हणजे राजकारण असा स्थानिक पातळीवर समज आहे। त्यानुसार आता पिंपरी चिंचवडमध्ये सध्या पॉलिटिकल फीवर आहे। आयात नेत्यांच्या जीवावर भाजप छाती फुगून फिरतंय, तर पक्षातल्या गळतीमुळे गोंधळलेली राष्ट्रवादी आता केवळ अजित पवारांवर भिस्त ठेवून आहे। शिवसेनेची शांतीत क्रांती सुरू आहे, तर काँग्रेस मनसे आपलं काय होणार या विचारात गढून गेलाय। पिंपरी चिंचवडमध्ये सध्या सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। भाजप सध्या निवडणुका जिंकायच्या आविर्भावातच वावरत आहे। उमेदवारांना आतापासूनच महापौर, स्थायी समिती अध्यक्षपदाची स्वप्न पडू लागली आहेत। नेते मंडळींनी सोशल मीडियावरून अत्यंत खालच्या पातळीवर प्रचार सुरू केलाय। सत्ताधारी राष्ट्रवादी मात्र जाम गोंधळली आहे। पक्षातील नेते मंडळी भाजपमध्ये गेली। भाजपची ताकद कमालीची वाढल्याचं सध्या दिसतंय। त्यामुळे दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना ऐन थंडीत घाम फुटलाय। खुद्द अजित पवारांना मात्र अजूनही विजयाचा विश्वास आहे। अजित पवार स्वतः जे 10 वर्ष झालं ते इथं सत्ताधारी आहेत, एक हाती त्यांच्याकडे सत्ता आहे, तर ते सावध आहेत आणि ते त्या नेतृत्वावर सुद्धा ह्यांचा विश्वास आहे, म्हणजे नगरसेवकांचा। आणि विकास कामं आणि जे काय 10 वर्षामध्ये त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे, तर याच्यावरती ते सामोरे जाणार आहेत। शिवसेनेची मात्र शांतीत क्रांती सुरू आहे। भाजपमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड झाली आहे। नव्या जुन्यांमध्ये शीतयुद्धाला तोंड फुटलंय। त्यामुळे शिवसेना या गडबडीत वॉर्ड लेवलवर काम करत भाजप राष्ट्रवादीवर लक्ष ठेवण्याची रणनीती आखून आहे। राष्ट्रवादीने आधीच तगड्या नेत्यांना फोडल्यामुळे आपलं काय होणार या विचारातील या अपेक्षेत काँग्रेस आहे। मनसेला अस्तित्वाची चिंता आहे। मनसेचे 4 नगरसेवक होते, म्हणजे भाजपपेक्षा 1 नगरसेवक होता, परंतु मागच्या ज्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी कोणताही प्रभाव दाखवलेला नाही। आणि त्यातले बरेच नगरसेवक आता वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले, काही जण शिवसेनेमध्ये गेले, काही जण भाजपमध्ये गेले, त्यामुळे त्यांची परिस्थिती एकदम बिकट आहे। एकूणच काय तर सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या मनस्थितीत असताना या सर्वांमध्ये एक गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे हे सर्वच पक्ष मतदारांना गृहीत धरतायत। त्यामुळे मतदार राजा नेमका कोणत्या मनस्थितीत असणार आहे हे महत्त्वाचं असणार आहे। पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नेमकं होणार काय याकडे राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना एकापाठोपाठ पक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना तगडं आव्हान निर्माण केलेलं आहे। आता अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लढाईत जिंकतंय कोण हे पाहण्यासाठी मतदानाची वाट पाहावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।